जय गुजरात म्हणते, व्यापाऱ्यांचा वादाचा काय अर्थ आहे? काय व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यापार करू नये? एखादा मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला आसाममधल्या लोकांनी मारायचं? त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे. अशा प्रकारे वागणं योग्य नाही. खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा. खरा अभिमान असेल मराठी शिकवा. खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा. खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा. आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी शिकवा ना, मराठी शाळेत टाका ना. अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे? आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे मराठी तिसरी भाषा असेल? हे इकडे चालतंय आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय. हे योग्य नाही आहे. एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय गुजरातचा असा नारा दिलेला आहे. विरोधक असं म्हणतात की अमित शहा यांना खुश करण्यासाठी त्यांनी ही मनवी केली. असं आहे